स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीपीआरमधील डॉक्टर आणि खासगी लॅब चालक यांच्या साखळीतून सामान्य रुग्णांची आर्थिक लूट कशी केली जातीये हे उघडकीला आणलंय. सीपीआरमधील खासगी लॅब चालकांच्या वावराबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सीपीआर प्रशासनानं हा प्रकार रोखण्याचा फारसच केला असल्याचं आज उघडकीला आलंय. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज सीपीआरच्या प्रसूती विभागावर लक्ष ठेवलं असता तिथल्या डॉक्टरांनी एका तासात 30 ते 40 रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी लॅब चालकांकडूनच रक्त तपासणी करून घ्यायला भाग पाडत हजारो रुपये उकळलेत असा आरोप रुपेश पाटील यांनी केलाय. सीपीआरमध्ये रक्त तपासणी होत असताना खाजगी लॅबमधून रक्त तपासणी करायला भाग पाडत सीपीआरमधील डॉक्टर, खाजगी लॅब चालक दररोज लाखो रुपये मिळवत आहेत असा आरोपही रुपेश पाटील यांनी केलाय. यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व घटकांविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे.